वाटाण्याची भाजी बनवत आहे मी। यामध्ये आपल्याला आता वाटाणे घ्यायचे आहेत, हिरवे वाटाणे, आणि थोडा अद्रक लसूण आणि हे सांबार। हा पेस्ट झालेला आहे, जो आपण वाटाणे, सांबार, अद्रक आणि लसूण यामध्ये घेतले होते। पेस्ट तयार झालेला आहे आपला। आता यामध्ये आपल्याला बेसन, थोडे मसाले आणि चवीनुसार मीठ, तिखट हे सगळे यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे। सांगते मी तुम्हाला। तर आपण यामध्ये आता हा पेस्ट तयार झालेला आहे। ह्या पेस्टमध्ये आपण आता बेसन घालू। बेसन घातल्याच्या नंतर यामध्ये आपण जसं मी मीठ, तिखट, हळद आणि यामध्ये धनिया पावडर आणि थोडा गरम मसाला वगैरे घातलेला आहे। आता हे पूर्ण आपण एक पेस्ट तयार करू, याचा पूर्णपणे मिळवून घेऊ आणि याचे छोटे छोटे बॉल करू आणि मग ते तेलामधून फ्राय करू। पेस्ट तयार झालेला आहे। यामध्ये आपण बेसन वगैरे घातलेलं होतं। हा पूर्णपणे तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण आता तेलमध्ये फ्राय करू। हा आपला तेल होत आहे इकडे। यामध्ये आपण छोटे छोटे बॉल घालू, मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करू। बघा तुम्ही, तर बघा मस्तपैकी यांना शिजू देऊ आपण। थोडा हलका कलर असा आला पाहिजे। मस्तपैकी शिजू देऊ। आता हे आपले मस्तपैकी भजेच म्हणा याला, मस्तपैकी असे भजे आपले तयार झालेले आहेत वाटाण्याचे। हे आता यामधून मी थोडे मोठे मोठे जे बाउल आहेत ते काढणार आणि बाकीचे जे वाचले आहेत ते आपण सॉसने खाऊ शकतो, किंवा थोडीशी टमाटर, मिरची, सांबार याची चटणी करून त्याच्यासोबत पण हे भजे आपण खाऊ शकतो। आपले ते पूर्णपणे बॉल तयार झाले। आता आपण भाजी तयार करू। तर सगळ्यात पहिले तेल घातला आणि यामध्ये मी जिरा, राई आणि तेजपत्ता घालते। हा झालेला आहे। यामध्ये आता मी हा पेस्ट तयार केली, कांदा, थोडा अद्रक लसूण आणि थोडा खडा मसाला वगैरे
ते यामध्ये घातले. कांदा आहे यामध्ये, थोडा खडा मसाला आहे, अद्रक लसूण आहे. मस्तपैकी याला शिजू देते आणि यामध्ये टमाटरचा पेस्ट पण केलेला आहे तयार, ते पण घालते आणि मस्तपैकी याला शिजू देते. हा मस्तपैकी शिजत आहे. तर बघू शकता मस्तपैकी आपला जो मसाला आहे मस्तपैकी शिजत आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार तिखट, मीठ, हळद आणि धनिया पावडर वगैरे यामध्ये घालू आणि याला शिजू देऊ. बेसनाचे वटाणे, वटाणा आता यामध्ये आपण ते तयार झालेले भजे आपण यामध्ये घालू. आणि याला थोडा वेळ शिजू दे मस्त मसाल्यामध्ये. आणि यामध्ये मग आपण पाणी घालू. बघू शकता मस्तपैकी हे आपले यामध्ये मस्त मसाल्यामध्ये झालेले आहेत. यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढं मस्त पाणी घालत आहे आणि मी रस्सा करत आहे. आणि याला शिजू देते आणि यामध्ये मग सांबार घालून मग आपली भाजी तयार. आणि आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. बघू शकता यामध्ये मस्तपैकी
सांबार घातलेला आहे आता आणि आपली पूर्णपणे भाजी रेडी झालेली आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला चांगले वाटत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। ओके, बाय।